नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण पावभाजी, शेजवान नूडल्स यांची चव आणि रंग दोन्ही वाढवणारे तसेच गुजराती स्नॅक्ससोबत चवीने खाल्ली जाणारी आणि एरवीही तोंडी लावणे म्हणून खाता येईल अशी लसूण चटणी बनवणार आहोत आणि तेही इन्स्टंट पद्धतीने। चला सुरुवात करूया। तर या चटणीसाठी इथे आपण 10 काश्मीरी मिरच्या ज्या आपल्या डिशला मस्त लाल रंग आणतात त्या घेतल्या आहेत आणि 10 बेडगी मिरच्या ज्या रंगही आणि तिखटपणाही देतात त्या घेतल्या आहेत। आणि ही जर आपण फक्त चटणी म्हणून खाणार असू तर फक्त बेडगी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल। तर सर्वात आधी या मिरच्यांचे देठ व मधल्या बिया काढून घेऊया। या मिरच्या आपण 1 तासासाठी गरम पाण्यात भिजवून ठेवल्या की नरम होतात, पण आपण इन्स्टंट प्रकारात त्या बुडतील एवढे पाणी घालून कुकरला 2 शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घेणार आहोत। अर्थात तेव्हा त्यामध्ये गरम पाणी घालण्याची आवश्यकता नाही। तर लसूण चटणीचं सर्व साहित्य इथे आहे। या 20 मिरच्यांसाठी आपण इथे 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे। या चटणीचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपण ती तेलात तळून घेणार आहोत। ही चटणी जेव्हा गुजराती स्नॅक्ससोबत खाल्ली जाते तेव्हा त्या चटणीमध्ये एकतर भावनगरी शेव किंवा थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातले जातात। आता चटणी बनवून घेऊया आणि चटणीची बारीक पेस्ट होण्यासाठी थोडं हे मिरचीचं पाणीही त्यात घालून घेऊया। हे पहा, चटणी एकदम मस्त बारीक वाटून झालेली आहे आणि त्याला रंगही बघा किती छान आलाय। आता गुजराती स्नॅक्स सोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया। भावनगरी शेव उपलब्ध नसतील तर आपण भाजलेले शेंगदाणे या चटणीमध्ये वापरू शकतो। आता पुरेसे तेल घालून ही चटणी आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश निघून जाईल आणि थोडीशी ती अशी जाडसर रवेदार होईस्तोवर ती तळायची आहे। चटणी मस्त शिजून तयार झालेली आहे। यामध्ये आता आपण लिंबाचा रस घालून ती पुन्हा 1.5 ते 2 मिनिटं शिजवून घेऊया। ही चटणी आपण गार करून एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवली तर 2 महिन्यांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो। आहे की नाही मस्त चविष्ट आणि अतिशय उपयोगी अशी ही लसूण चटणीची रेसिपी। मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।